विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। कठोपनिषदामध्ये असा विषय आलेला आहे, यमलोकामध्ये नचिकेताचे आगमन। सैव मुक्ता पितात्मनः सत्यताये प्रेषयामास। पुत्र नचिकेताच्या या बोलण्याने प्रसन्न चित्त झालेल्या ऋषींनी आपल्या सत्यत्वाच्या रक्षणासाठी आपला मुलगा नचिकेत याला त्याच्या इच्छेप्रमाणे यमराजाजवळ पाठवले। नचिकेत यमलोकात यमराजाकडे गेला, परंतु यमराज घरी नव्हते, बाहेर गेले होते। प्रवासाहून परतल्यावर यमराजाने आपली पत्नी व मंत्र्यांना अतिथी घरी आल्यावर त्यांच्याशी गृहस्थाने कसे वागावे याचे नियम व कर्तव्य सांगितले। वैश्वानरा प्रविशत्य अतिथिर्ब्राह्मणो गृहान् तस्यैता शांतिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्। गृहस्थांना यमराज यांचा आदेश आहे की ब्राह्मण अतिथीच्या रूपात साक्षात वैश्वानर अग्नीच घरात प्रवेश करतो, म्हणून अतिथी साधू संत ब्राह्मण यांना पाणी आसन देऊन स्वागत करावे, त्यांचे पूजन करावे, अन्य प्रकारे त्यांची सेवा करावी व दान देऊन त्यांना दानरूप शांती करावी। अतिथीला पाणी न देता त्यांची सेवा न केल्यास अतिथी आपले सुकृत पुण्य घेऊन जातो। यमराज मंत्र्यांना सांगतात, नचिकेताची पूजा करण्यासाठी पाणी घेऊन जा, कारण ज्या घरात ब्राह्मण अतिथी उपाशी राहतो त्या मंदबुद्धी पुरुषाच्या ज्ञात किंवा अज्ञात वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेमुळे मिळणारे फळ, अमृतमय वाणीतून मिळणारे फळ, शुभ कर्माचे फळ आणि पुत्र पशु यांना तो सगळे नष्ट करतो। नचिकेत यमाचे घरी आले। यम घरी नव्हते, म्हणून तो यमाच्या दारात उपवासीच थांबला। 3 दिवसानंतर यम परत आले। त्यांना नचिकेत आल्याचे व 3 दिवसापासून दारात उपवासीच बसून असल्याचे कळाले। यमराज नचिकेताला भेटून म्हणाले, ज्याचे घरी ब्राह्मण अतिथी 3 दिवस न जेवता उपाशी राहतो त्या मंदबुद्धी ग्रहस्थाच्या सर्व इच्छा कधीच फलदायी होत नाहीत। त्यांचे घर दार, पुत्र पशु संपत्ती यांचा नाश होतो। यमराजाने नचिकेताची पूजा केली, घडलेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि तो नचिकेताला म्हणाला, हे ब्राह्मण, तुम्हाला माझा नमस्कार असो। तुमच्या कृपा आशीर्वादाने माझे कल्याण हो। तुम्ही श्रेष्ठ वंदनीय अतिथी असूनही 3 दिवस 3 रात्र माझ्या येथे भोजन न करतात अतिथी असूनही उपवासी राहिल्याने जो दोष आम्हाला प्राप्त झाला आहे त्या दोषातून निवृत्त होऊन शांती स्वरूप माझे मंगल व्हावे, शुभ व्हावे। आपल्या कृपेने माझे सर्व प्रकारचे कल्याण होईलच, परंतु तुमची अधिक प्रसन्नता मिळावी ही अपेक्षा आहे। तुम्ही भोजन केल्याशिवाय 3 रात्री काढल्यात, त्या एक रात्रीसाठी मी तुम्हाला 3 वर देतो। आपण आपल्याला ज्या विषयाची इच्छा मनात असेल ते 3 वर मागून घ्या। प्रथम वर पितृ परितोष। यमराजांनी नचिकेताला 3 वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने विचारपूर्वक पहिला वर मागितला व म्हणाला, शांत संकल्पा सुमना यथा स्याद्वितमन्युरद गौतमो माभिमृत्यु त्वत प्रसृष्टं माभिदेत प्रतीत एतत्रयाणां प्रथमं वरं व्रणे। हे मृत्यू, ज्या प्रकारे माझे पिता गौतम म्हणजे वाजश्रवस शांत संकल्प आहे,
त्यांना वाटते की मी न कळत माझा मुलगा नचिकेत मृत्यूच्या दारात यमराजाकडे गेलेला आहे. मी त्याला उगीच मृत्यूकडे पाठवले. तो तेथे जाऊन काय करणार आहे याचे त्यांच्या मनात दुःख होत असेल. खरे तर मीच पुन्हा पुन्हा मला कोणाला दान देता, कोणाला दानातून देता असे म्हणत राहिलो, म्हणूनच त्यांच्या ठिकाणी क्रोध आलेला आहे. हे सुमना यमधर्मा, आपण माझ्यावर प्रेमपूर्वक प्रसन्न असाल तर मला असा वर द्यावा की माझे पिताश्री वाजश्रवस ऋषी हे प्रसन्न चित्त आणि क्रोध रहित व्हावेत. ज्यावेळी आपण मला परत पृथ्वी तलावर धाडाल व मी पिताश्री जवळ जाऊन पोहोचेल, त्यावेळी माझे वडील माझ्यावर लुब्ध स्मृती होऊन, म्हणजे हा माझाच पुत्र नचिकेत आहे, तोच परत आला आहे, अशी त्यांची वृत्ती होऊन माझ्यावर न रागावता मला जवळ घेऊन माझ्याशी संभाषण करावे. माझा आलेला क्रोध शांत व्हावा, हा आपल्या पित्याला प्रसन्नता रूप शांत करणे हेच माझे प्रयोजन आहे, हेच माझे कर्तव्य आहे. हा माझा आपण दिलेल्या 3 वरापैकी पहिला वर आहे. पितृपरितोष हा पहिला वर नचिकेताने मागितलेला आहे. यमधर्म सांगतात, यथा पुरस्ताद भविता प्रतीत औद्दालकीर अरुणी स्मरमत प्रसृष्टः सुखरात्रिशयिता वितमन्युयुस्तां ददृशिवान मृत्युमुखात प्रमुक्तम. हे मृत्युदेव, जर तुम्ही वर देऊ इच्छित आहात तर मागितलेला पितृपरितोषाचा प्रथम वर मला द्या. नचिकेताच्या प्रथम वर मागणीवर प्रसन्नात्मा धर्मराज म्हणाले, माझ्या प्रेरणेने युक्त तुझे वडील, ज्याचे नाव अरुण पुत्र उद्दालक आहे, यांनाच औद्दालिक सुद्धा म्हटलेलं आहे, ते तू येथून तेथे गेल्यानंतर तुला पूर्ववत ओळखतील. त्यांना तू मृत्यूच्या मुखातून सुटून परत जिवंत आल्यास म्हणून आनंदच होईल आणि ते रात्री सुखाने झोपतील. यमराज म्हणाले, नचिकेता, तुझ्या वडिलांची बुद्धी ज्याप्रमाणे अगोदरच तुझ्याविषयी स्नेहयुक्त होती, त्याचप्रमाणे आता सुद्धा तुझ्याप्रती स्नेहयुक्त आणि विश्वस्त होईल आणि प्रसन्न चित्ताने ते झोपतील, आनंदी व क्रोधहीन होतील. माझा मुलगा नचिकेत मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे, मृत्यूवर विजय मिळवून परत आला आहे, याचा त्यांना आनंदच होईल. ते त्यांचा क्रोध व चीड विसरून जातील, त्यांना त्याची आठवण सुद्धा राहणार नाही. याप्रमाणे नचिकेताने मागितलेला पहिला वर यम धर्मराज यांनी आपल्या अधिकारात देऊन नचिकेताचा सन्मान केला व त्याच्या विश्वासही संपादन केला. यमराजांनी पितृपरितोषाचा वर देऊन नचिकेताला, आता माझे वडील माझ्यावर रागावणार नाहीत, त्यांना मागचे काहीच आठवणार नाही, जुने काहीच आठवणार नाही, हे ऐकून समाधान झाले. आता तो आपल्या दुसऱ्या वरासाठी यमधर्माला म्हणाला, स्वर्ग स्वरूप प्रदर्शन. स्वर्गलोके न भयं किंचनास्ति, न तत्र त्वं न जरया बिभेति, उभेति त्वारशनाया पिपासी शोकातिमोगो मोदति स्वर्गलोके. हे मृत्युदेव, स्वर्गलोकात रोगाधिकाचे काहीही कारण नाही व त्यामुळे त्याच्यापासून होणारी भीती सुद्धा नाही. स्वर्गात तुमचे सुद्धा वश चालत नाही, स्वर्ग तुमच्या वशात नाही, तिथे तुमचं काहीच चालत नाही. या लोकातील म्हातारपण म्हणजे वृद्धावस्था येऊन कोणीही पुरुष तुम्हाला तिथे भीत नाही, परंतु उलट पुरुष तहान भूक यांना पार करून आणि ते दुःख शोकातीत होऊन मानसिक दुःखापासून सुटका करून घेऊन त्या दिव्य स्वर्गलोकात आनंदी होऊन राहतात. हे मृत्यू भगवन, आपण अशा प्रकारच्या सुख प्रसन्न गुणाने युक्त स्वर्गलोकांच्या प्राप्तीच्या साधनभूत अग्नीला जाणता, म्हणून माझ्यासारख्या स्वर्गार्थी
दयाळूसाठी त्याचे वर्णन करावे. ज्या अग्नीची निवड करून स्वर्गाला जाण्यासाठी प्रयत्न करणारा पुरुष, अर्थात स्वर्ग ज्यांना आवडता लोक आहे, असे यजमान अमरतेला देवभावाला प्राप्त होतात. या स्वर्ग प्राप्तीचे साधन काय आहे, ते कसे आहे, हे तुम्ही मला सांगा. हे मी दुसऱ्या वराने मागत आहे. हा दुसरा वर तुम्ही मला द्या. दुसरा वर स्वर्ग साधनभूत अग्निविद्या आहे. स्वत्वमग्नि स्वर्ग मध्येषु मृत्यू प्रबोहित्वा स्वश्रद्धनाया मह्यम्य स्वर्गलोका अमृतत्वं भजन्त एतद्वितीयेन व्रणे वरेण. स्वर्गाला गेलेले पुरुष अमृतत्व प्राप्त करून घेतात. ती अग्निविद्या मला सांगा. मृत्यू प्रतिज्ञेयम, यमराजांची प्रतिज्ञा. काय प्रतिज्ञा आहे? प्रते ब्रवीमि तदुमे निबोध स्वर्गमग्निं नचिकेता प्रजानन् अनन्तलोकाप्तिमथो प्रतिष्ठां विद्धि त्वमेतं निहितं गुहायां. हे नचिकेता, ज्या वरासाठी तू मला प्रार्थना केलीस, तर त्या स्वर्ग प्राप्तीसाठी हितावह अर्थात स्वर्गाला जाणाऱ्याला साधनभूत जे ज्ञान यज्ञ म्हणजे अग्निज्ञान तुला मी सांगत आहे, ते तू लक्षपूर्वक ऐक. त्या ज्ञानाला सविस्तर सम्यकपणाने जाणणारा मी ज्ञाता आहे. त्याचे सविस्तर वर्णन मी तुझ्यासाठी मुद्दाम करत आहे. नीट व्यवस्थित ऐक व त्या ज्ञानाला समजून घे व ते ज्ञान बुद्धीत साठवून ठेव. असे म्हणून यमदेवांनी अग्निदेवतेची मनोमन स्तुती केली व म्हणाले, हे अनंतलोक प्राप्तीचे म्हणजे स्वर्गलोक रूप फळाच्या प्राप्तीचे साधन तथा विराट रूपाने जगताची प्रतिष्ठा म्हणजे आश्रय आहे. मी सांगेल ते अग्निज्ञान बुद्धिमान पुरुषांच्या बुद्धीत स्थापित करून ठेव. श्रुतीचे वचन आहे. लोकादिमग्नी तमुवाच तस्मै या इष्टकायावतीर्वा यथा वा सचापि तत्प्रत्यवदद्यथोक्तमथास्य मृत्यू पुनरेवाहतुष्टः. नचिकेताने स्वर्गभूत अग्निज्ञान प्राप्तीसाठी यमराजांना प्रार्थना केली होती. ते प्रकरण म्हणजे नचिकेत यमधर्म संवाद सध्या चालू आहे. प्रथम तो शरीरी असल्यामुळे लोकांच्या आदिभूत अशा त्या अग्नीचे यमधर्माने नचिकेता प्रकरणे सविस्तर वर्णन केले. त्याप्रमाणे त्या कार्यास स्वरूपतः ज्या प्रकारच्या आणि किती आकाराच्या, किती संख्येने याती आणि किती विटांची निवड केली पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा अग्नी निवडला पाहिजे, हे सर्व सांगितलेले आहे. हे सर्व नचिकेताने जशास तसे लक्षपूर्वक ऐकले. स्वर्गाला जाण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. शतमख संपत्ती स्वर्गाची या 100 यज्ञाच्या पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होती. ते यज्ञ कुठे करावे, त्याला जमीन कोणती व कशी असावी, तिथे यज्ञकुंड बनवायचे ते किती बाय किती हाताचे असावे, तेथे यज्ञकुंडासाठी वापरायच्या विटा कशा असाव्यात, त्या किती लांबी रुंदीच्या असाव्यात, त्या यज्ञक्रियेसाठी अग्नी कसा असावा, तो अग्नी कोणता असावा, कसा प्रज्वलित केलेला असावा, हवनाच्या वेळी विविध प्रकारचे मंत्र वगैरेची माहिती असणारे ऋत्विज ब्राह्मण कसे अधिकार संपन्न असावेत, याची माहिती यमधर्माने नचिकेताला दिली. ज्यावेळी स्वर्गभूत अग्निज्ञान नचिकेताला सांगितले व नचिकेताकडून परत उच्चारण करून घेतले, त्यावेळी त्याचे प्रत्युच्चारण स्पष्ट व व्यवस्थित होत होते. हे पाहून यमधर्म नचिकेतावर अधिक प्रसन्न झाले व नचिकेताला 3 वरा व्यतिरिक्त आणखी एक 4था वर दिला.
तमब्रवीत प्रीयमाणो महात्मा वरं तवेहाद्य ददामि भूयः तमैव नाम्ना भवितायमाग्नि सुस्रक्रां चिमे माणिकरूपां ग्रहाण. आपल्या शिष्याची योग्यता व पात्रता पाहून प्रसन्नचित्त झालेले यम स्वतःमध्ये प्रीतीचा अनुभव करू लागले. नचिकेताविषयी शिष्य आसक्तीचा भाव यम धर्माचे ठिकाणी निर्माण झाल्याने ते आपुलकीने प्रेमाने नचिकेताला म्हणाले, नचिकेता, तुला शिक्षित करताना मला आलेला प्रत्युच्चारणाचा तुझा आलेला अनुभव हा श्रेष्ठ आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला चौथा वर माझ्या मनानेच देत आहे. माझ्याकडून तुला समर्पित जो अग्नी म्हणजे अग्नीचे ज्ञान किंवा यज्ञक्रियेतील अग्नी आहे, तो अग्नी हे तुझ्याच नावाने प्रसिद्ध होईल. नचिकेत अग्नी निवडीचे फळ. त्रिनाचिकेतास्त्रिभिरेत्यसन्धी त्रिकर्म कृतरति जन्म मृत्यु ब्रह्मजज्ञं देवमीड्यं विदित्वा निचायमान शांतीम अत्यंतमेती. 3 वेळा अग्नीची निवड करणारा नचिकेत त्रिनचिकेत म्हणू लागला किंवा त्याचे ज्ञान व अनुष्ठान करणारा त्रिनचिकेत आहे. त्रिनचिकेत आतीचा 3 वेळेस अग्नीचा 3 वेळेस निवड करणारा मनुष्य आई वडील गुरु या तिन्हीच्याही संबंधाला प्राप्त होऊन जन्म मृत्यूला पार करून जातो आणि ब्रह्मापासून उत्पन्न ज्ञानवान आणि स्तुतियोग्य देवांना ओळखून अत्यंत शांतीला प्राप्त होतो. हा त्रिनचिकेत आहे. त्रिनाचिकेतस्त्रयमेतद्विद्वा य एयं विदानश्चनिनुते नचिकेतं समृत्युपाशान्तपुरतः प्रणोद्यो शोकादिगो मोदते स्वर्गलोकी. जो त्रिनचिकेत विद्वान अग्नीचे या त्रयीला म्हणजे कोणत्याही विट्या हव्या, त्याची संख्या किती असावी, कोणत्या प्रकारच्या अग्नीची निवड करावी, या 3 गोष्टी समजून त्या अग्नीला आत्मस्वरूपाने जाणणारा विद्वान क्रतू नावाच्या अग्नीचे साधन निवडतो. तो अधर्म, अज्ञान आणि राग द्वेषादी रूप मृत्यूच्या बंधनाला तोडून देहपातापूर्वीच शोकाच्या पलीकडे म्हणजे मानसिक दुःखांनी मुक्त होऊन स्वर्ग लोकाला प्राप्त होऊन आनंद भोगतो. इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री